शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव शहरात दाखल झालेली आहे। यावेळी पालखीचं मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। यंदा या पालखीचं 57वे वर्ष असून तब्बल 700 किलोमीटर पायी प्रवास करून ही पालखी पंढरपुरात दाखल होते। अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून या पालखी सोहळ्याची ओळख आहे। टाळ मृदुंगाचा गजर आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषात शेकडो वारकरी या वारीत सहभागी झाले। मजल तर मजल करत पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण हे वारकरी करतायत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे पाटील यांनी। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे धाराशिव शहरात आगमन झालेले आहे। आपण पाहू शकतो की हा जो पालखी सोहळा आहे, भव्य दिव्य पालखी सोहळा आहे, त्याचं धाराशिव शहरामध्ये आगमन झालेलं आहे। शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आहे आणि 700 किलोमीटरचा प्रवास करून पालखी पंढरपुरामध्ये दाखल होते। आणि आता सकाळी धाराशिव शहरामध्ये जे आहे ती भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की जे धाराशिव शहरातले नागरिक आहेत ते पालखीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर ही जी पालखी आहे ती धाराशिव नंतर पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि जवळपास 700 किलोमीटरचा प्रवास करून पालखी पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीच्या या आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये दाखल होत असलेले आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर बघितलं तर धाराशिव शहरात पालखीच्या स्वागतासाठी नागरिकांकडून रांगोळी काढण्यात येते, तर भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचं स्वागत करण्यात आले। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव।